हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही माघा हेची देगा पांडुरंगा। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे, तो मागणीपर प्रकरणातील आहे। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग देहूतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे मागणी मागतात। हे जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा, मला हरिदासाच्या घरी जन्म द्या। काय मागणी आहे तुकोबारायांची? मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा। काय काय देगा? संता लोटांगणी जाता लाज नको मनी। देऊन टाका देवा। जर कोणी यती असेल, योगी असेल, तपी असेल, सिद्ध असेल, नामधारक असेल, संत असेल, अशा संतांच्या पुढे लोटांगण घालत असताना मला लाज वाटली नाही पाहिजे असं देऊन टाका। तुका मने अंगी शक्ती देई नाचे रंगी। हे जगदानंद कंदपते तुझ्या कीर्तनामध्ये नाचण्यासाठी शक्ती दे, तुझं कीर्तन करण्यासाठी शक्ती दे, तुझं भजन करण्यासाठी शक्ती दे, तुझं नामस्मरण करण्यासाठी शक्ती दे। साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन। मोठ्या श्रद्धेने मोठ्या परंपरेनं, फार जुनी परंपरा आहे, फार दिवसाची जुनाट परंपरा। या परमपावन वडगाव नगरीला मोठ्या अधिकारी संतांच्या पदस्पर्शाने पुनीत असणारी ही भूमी आहे। आध्यात्मिक क्षेत्रातले आधरीव लोक, परमार्थिक क्षेत्रातले आधरीव महात्मे, अशा महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत असणारी भूमी ही जुनाट परंपरा आहे। आणि त्या परंपरेत माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी छोट्याशा गिरगावकराला या परंपरेत कीर्तन करण्याचा योग येतोय। माझं हे भाग्य आहे। विठाला विठाला। गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना प्रणाम करतोय की ही जुनाट परंपरा चालवताना एवढ्या मोठ्या धकाधकीच्या युगामध्ये तुम्ही अजूनही जोमानं ही परंपरा चालू ठेवता, म्हणून गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना प्रणाम। मला काही कोणाची पोलीस पाटील नाव पाठ नाहीत, आणि नाव पाठ करून मला थोडी ग्रामपंचायत लढवायची। विठाला आध्यात्मिक क्षेत्रातली माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचं चिंतन करणारी पंचक्रोशीतली महाराज मंडळी, मृदंगाचार्य मंडळी, गायनाचार्य, भजनी मंडळी, या सर्वांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम। अमूल्य वेळ खर्च करून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चिंतनाकरता तुम्ही हा वेळ दिलाय, म्हणून कथा कीर्तनातला श्रोता हा आळंदीतल्या मालकांच्या वाक्यानुसार तो प्रत्यक्ष शंकर असतो, म्हणून तुमच्या चरणी सुद्धा गिरगावकराचा नाक घासून प्रणाम। विठाला मालक आजच्या अभंगाद्वारे एक मागणी मागतात। हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी। देवा, मला या संतांच्या घरी, हरिदासाच्या घरी मला जन्म पाहिजे। काय असेल तुकोबारायांना, काय आवडलं असेल माझ्या देहूतल्या मालकांना? हरिदास कशा करता आवडले असतात? आपल्याला जर कधी देव भेटला आणि देवानं जरी विचारलं तुम्हाला जन्म कोणाकडे पाहिजे, तर माणसं सहज म्हणतील मला मंत्र्याचं पोरग कर, एखाद्या उद्योजकाचा मुलगा कर, एखाद्या धनाऱ्या श्रीमंताचा मुलगा कर, आपण असं म्हणू। पण तुकोबारायांनी विटेवरच्या मालकाला एक आगळी वेगळी मागणी केली, मला फक्त हरिदासाच्या घरी जन्म दे।
नेमकं हरिदास म्हणायचं कोणाला? महाराज माणसं म्हणत असतील मी हरिदास आहे म्हणून त्याला हरिदास म्हणायचं का? कोणी म्हणत असेल मी हरिदास आहे, अरे सुमळ्या तू स्वतः म्हणत असतील मी हरिदास, तुला पंढरपुरातल्या मालकाने म्हणलं पाहिजे हरिदास उमरीकर, त्यानं म्हणावं हरिदास. हरिदास कोण असतो? विटेवरचा मालक ज्याचं दास्यत्व करतो तो हरिदास असतो. पाकिटासाठी दुसऱ्याची धोत्र धुतली हे हरिदास नसतोय. विठाला महाराज माळ घालणं, गंध लावणं हे तर वरचे गबाळे लक्षण सांगितले. टिळे टोपी असणं गरजेचं आहे. वेशवार करायचा असावा, नजर मुमुक्षुची असावी, अंतकरण वैराग्याचा असावा, याबद्दल दुमत नाही. पण ह्या पुढच्या गोष्टी जर टोकाच्या असतील तरच आपण त्याचे दास होऊ शकतो. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्यावर किती श्रद्धा आहे हा महत्वाचा विषय. काय करायचं? तिने 1.5 किलोचं मंगळसूत्र घातलं आणि त्याला जर शेजारनी देखता शिव्या देत असेल तर तिला पतिव्रता कसं म्हणता येईल? तिला सात्विक कसं म्हणता येईल? तिला सिलवान कसं म्हणता येईल? नाही म्हणता येईल. हरिदास होण्यासाठी विश्वाच्या मालकानं त्याला स्वीकारावा, विश्वाच्या मालकानं त्याचं दास्यत्व करावा, तो हरिदासाच्या म्हणून घेण्याच्या योग्यतेचा आहे. आपल्या स्वप्नात सुद्धा देव नाही. आपण हरिदासाच्या महाराज वर्गात आहेत आणि वर्गात गेलेले सगळेच विद्यार्थी कलेक्टर होत असतात का? नाही तो शकत. मग आपण सगळेच हरिदासाच्या योग्यतेचे असं नाही. म्हणून तर अवा मोठी स्तुती आवडत नाही असा जगात माणूस नाही. देवाला पण स्तुती आवडती. चोराला चोट्ट म्हणल्याच्या नंतर ते जास्त हाणते. म्हणजे चोराला सुद्धा वाईट शब्द आवडत नसतात, त्याला सुद्धा म्हणा वा 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 वा, काय तुझं कौशल्य चोरी करण्याचं, अजून तू कोणाला सापडा नाहीस. वा काही का होत नाही, आपल्याला मार्क दिले म्हणे अजून आपण कोणाला सापडलो नाही, इतका मोठेपणा द्यायलाच नाही. म्हणजे चोट्ट्यांना सुद्धा चोंभाळणं आवडत आहे, नालायकाला सुद्धा चोंभाळणं आवडत आहे. देवाला तरी स्तुती आवडत नाही का? त्यालाही स्तुती आवडती ना. म्हणून लोकांनी म्हणावं किंवा मोठेपणासाठी आपण हरिदास आहेत असं नाही. हरिदास शब्दाची ती व्याख्या आहे देवानं त्याचा दास व्हावा, देवानं दास व्हावा देवानं. आणि झाला नाही का देव? बऱ्याच लोकांच्या चपला बुट डोक्यावर घेतलीत. सेवकाच्या समाजातल्या 2% वर्गांनी परमार्थाचा बट्ट्याबोळ करून टाकला हरामखोराईनं. त्याच्या घराला कुलप लागतील त्या पाप यायच्या. एका गावात गेल्यावर एक जण म्हणला, महाराज कीर्तन लय झकास करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो, येताना घुंगर बी घेऊन येतो. कीर्तन हा झकास विषय असतो का? कीर्तन हा बोधावर आरूढ असणारा विषय आहे. आणि कीर्तनात जर तुम्हाला बाष्कळपणा आवडत असेल तर आपली प्रगती नाही झाली, आपण अधोगतीच्या मार्गावर आहेत. विठाला असा काही एक वर्ग आहे महाराज, 2-4च ओळ्या पाठ, 4-5च अभंग पाठ, 2-3च महाराजांच्या संग फिरतील, पण दुसऱ्याचं इचकितील. गोकुणी
मंदिराच्या मालकाने संतांच्या पादुका डोक्यावर घेतल्यात, ती खरी हरिदास आहेत. आज बासुंदीची आहे सगळ्या लोकांना. आल्या आल्या गादी बसायला, कुठला चहा प्यायचाय, काळा प्यायचाय का कॉफी प्यायची का दूध घ्यायचंय, पाणी कोमट करू कसं करू, गेल्या गेल्या पोलीस पाटील त्यांचे चिरंजीव कोण असतील तिथं चोपदार आदी करून बऱ्यापैकी सेवेकरता लोक होते. आता जाताना जर तुम्ही मला म्हणले बाळू महाराज काहीच नाही, आमच्या मारुतीच्या मंदिरात पण काही काही लोकांनी जरासा चहा सांडलाय, तुम्ही दुसरं कीर्तन चालू असताना आम्ही एक कपडा देतो, जरासं मंदिर पुसून काढा आणि चहा घेऊन जाणाऱ्याला मधात जाऊ देऊ नका, तुम्ही गेटवर उभं राहा. तर किती मिरच्या लागत्या गिरगावच्या बाळ्याला? आमच्यावर घेतलेलं खसखस पिकली. तुम्ही तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? किती मिरच्या लागत्या, किती मिरच्या लागत्या. पण भक्ताचं काम करत असताना दत्ताचो पदारी कोणाला म्हणायचं हरिदास. 36 वर्ष नाथांचा दरुजा सांभाळला. 36 वर्ष धोत्र धुतली, गिरिजा काकींची पितांबर धुतली, सगळी पडलेली कामं केली. यांना दास म्हणायचे. ही हरिदासाची ताकद आहे. मांडतो तुमच्या पुढे एक मुद्दा. 4 जण द्वारकेला निघाले महाराज. द्वारकेला यात्रेला निघाले. द्वारकेला इको कमी करा, थोडासा कडक करा आवाज. द्वारकेला निघाले. पूर्वीचा काळ थोडा भीषण होता. चोऱ्या असायच्या आणि द्वारकेला निघाले. आता निघत असताना ही अशी वाहनाची व्यवस्था नाही, काय नाही, फार जुना काळ आहे. तर पूर्वीच्या काळात पद्धत होती, आपण जर पंढरपूरला चाललो तर परभणीतल्या पिढीवर आपले 25, 30, 40 रुपये जमा करायचे. तिथल्या सावकाराकडनं चिठ्ठी घ्यायची. त्या चिठ्ठीवर परभणीतला सावकार पंढरपुरातल्या सावकाराचं नाव देणार आणि ही चिठ्ठी त्याला दाखिल्याबरोबर त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतंय, आमच्याकडे 25 रुपये जमा केलेत, याच्यातले 24 रुपये 75 पैसे यांना देऊन टाका. 4 बटाव काटला. म्हणजे रस्त्यानं चोरायनं जरी अडविलं तर चिठ्ठी घेऊन जाईल, चिठ्ठी घेऊन जाईल ना, याची सही त्याला जुळाली पाहिजे, आमक वगैरे 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 फार काही त्याचे नियम होते. तसं द्वारकेला 4 वारकरी निघाले. सात्विक वारकरी असतील म्हणा किंवा धनाडे श्रीमंत असतील म्हणा, पैशावाली लोक असतील ती 4 लोक आणि द्वारकेला निघाले. जाता जाता एक गाव लागलं आणि त्या गावामध्ये वट्यावर काही पोरं बसलेली होती. असं गाव नाही की त्या गावात नालायक माणसं नाहीत, अशी जात नाही की त्या जातीत हरामखोर माणसं नाहीत, अशी जात नाही की त्या जातीत पांचट माणसं नाहीत, आणि अशी एकही जात नाही की त्या जातीत चांगले माणसं नाहीत. प्रत्येक जातीत चांगली माणसं आणि प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आहेत. आणि प्रत्येक गावात 4-2 नालायक असतेच. आणि असावे. एक जण म्हणला, महाराज देवानं येडेपणाच केला राव, डुकरं कशाला जन्माला घातले? म्हणलं, तो केलेली घाण दुरुस्त करायला डुकरं असते, याच्याकरता डुकरं असतात. मग ही माणसाच्या रूपात सुद्धा काही डुकरायचा गुण असतो. कळत न कळत तुमच्याकडनं झालेली पाप हे वट्यावर बसून घरचा निर्मा घेऊन धुत बसते. असेही 4-2% डुकरं असतात ना. एक माणसामध्ये जो दुर्गुण, ज्याचा एखादा गुण आगावा असला की आपण त्या वंशाचे समजायचं. हो, किती बी चांगली सोय असली तरी भुकणं सोडित नाही, त्याला कुत्रं म्हणायचं. कुत्र्याला सोन्याच्या पालखीत बसिलं आणि जवळ जर गेलं तर जीभ काढून गाल चाटीत आहे आणि लांब गेलं की भुकत आहे. पुरावा आहे त्यासाठी. श्वानशिबी के बैसाविले गुणाची सुद्धा माणसं असतात.
काही लांडग्याच्या गुणाचे असतात. चोरून खाणाऱ्याचा जास्त स्वभाव असला की समजायचं हे बेट मागच्या जन्मात लांडगं होतं. उष्ट खाचा दुर्गुण असला की समजायचं कुत्रं होतं. दुसऱ्याचं जास्त इचकित असेल समजायचं कुत्रं होतं. भुकतच राहतात काही माणसं. अशी वाट्यावर 5-4 बसलेले होते. कपडे गिपडे चांगले होते त्यांना मस्त. आणि 4 जण आले आणि विचारलं, का हो आम्ही द्वारकेला चाललो, तुमच्या गावात पिढी आहे का? ज्यांच्या पॅन्टीवाल्याला पिढी काढायची नाही, सावकार आहे का तुमच्याकडे? हो म्हणले. गावाच्या कडेला दारात तुळशीवृंदावन आहे. अमक्या अमक्या ठिकाणी रस्ता सांगितला, इकडं वळा तिकडं वळा, आणि ते घर सावकाराचं आहे. हे 4 जण तिथे गेले. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. तुकोबाराय का म्हणतात, मला हरिदासाच्या घरी जन्म द्या. हे 4 जण तिथे गेल्याच्या नंतर पाहिलं तो तुळशी वृंदावन आहे. आवाज दिला, सावकार. हातून एक व्यक्ती बाहेर आली. प्रवासी पाहिल्याबरोबर या 4घांचं दर्शन घेतलं. यांनी विचार केला, आतापर्यंत आपण सावकारांकडे गेलो तर कुठल्या सावकाराने आपले पाय नाही धरले. एक म्हणे, अरे तुला माहित नाही ते माळकरी सावकार आहेत. केवढी माळ आहे त्यांच्या गळ्यामध्ये, तुळशीची कंठी होती, याच्याकरता ते पाय पडले असतील. दुसरा म्हणला, वाटत नाही रे सावकार, बुटलंय 2-3 जाग्यावर शिवलेलं आहे. ते म्हणला, तुला नाही माहीत, बरीच लोक बँकेत कोटीन धोत्राला गाठी असतात. हो, बँकेत गेल्यावर मॅनेजर त्याला खुर्ची ढकली तू, पण त्याच्याकडं काय ते राहणीमानच त्याचं तसं असतंय. 4 जण वेगवेगळा तर्क करत होते. त्याच्यातला एक जण म्हणे, काही असो गडे, आपण चाललोत भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याच्या भेटीला, आणि सावकार जो सांगितलाय तो तुळशीची माळ गळ्यात आहे, त्या अर्थी आपल्याला काही पोरायनं चुकीचं सांगितलं नाही, देऊन टाका पैसे. ती चुकोती देऊन टाकली. आम्ही द्वारकेला चाललोत. बर, तुम्हाला कोण सांगितलं मी सावकार आहे? वाट्यावर बसलेली मुलं होती. लक्षात आलं ही चहाड आहेत, भांडखोर आहेत, वगैरे वगैरे सगळ्या काही मनातली मनात विचार केला, या अशी लोक आहेत. चला, विटेवरच्या मालकानीच आपल्याकडे ही द्वारकाधीशानं पाठवलेली लोक आहेत, आणि त्यांच्या मनात तो भाव आलाय, चला देव काय ठरविल ते ठरविल. पैसे घेऊन टाकले. आम्हाला तिथल्या सावकाराची पर्ची देता का? एका कागदावर लिहिलं, सावळाराम सावकार. कागदावर लिहून दिलं, सावळाराम नावाचा सावकार. ती चिठ्ठी घेतली, त्यांनी कमरेला खोसून दिली, आणि मुक्काम दर मुक्काम करीत 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 ही माणसं द्वारकेत हजर झाले. समुद्र स्नान केलं. समुद्र स्नान आटपलं. द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतलं, आणि मग ध्वज चढवायचा होता. द्वारकेला ध्वज चढीत असते, 71 मीटरचा ध्वज, फार उंच असतो तो ध्वज. तो ध्वज चढवायचा ठरला. ते म्हणले, रस्त्यानं थोडीफार चिल्लर होती ती आपली संपली, आता आपल्याला ध्वज विकत घ्यायचा आहे, काही प्रसाद विकत घ्यायचा आहे. आपण ज्याच्या इथं राहतो त्याला काही दक्षिणा द्यावा लागेल, तो आपल्याला जीव घालतोय त्या बडव्याला आपल्याला काही द्यावं लागेल. याच्याकरता जो सावकार आपल्याला नाव सांगितलंय तो सावळाराम सावकाराची पिढी शोधू, त्याचं दुकान शोधू. दोन्हीकडच्या रांगा सगळ्या पाहिल्या, पण सावळाराम सावकार नावाचं दुकानच नव्हतं. 2-2, 4-4 बाऱ्या फिरत होती, माणसं प्रतिष्ठित होती. त्याच्यातल्या एका दुकानातला एक सावकार बाहेर आला. काहो म्हणे, तुम्ही 2दा इकडे गेलात, 2दा इकडे गेलात, नेमकं काय हरवलंय तुमचं? काही नाही म्हणे, होई आम्हाला चिठ्ठी दिली, अमक्या अमक्या गावात आम्ही पैसे जमा केले, आणि त्यांनी द्वारकेतले सावळाराम नावाचे सावकार म्हणून आम्हाला पर्ची देऊन टाकली. त्यानं सांगितलं, द्वारकेत सावळाराम नावाचा सावकारच नाही, हे म्हणणारा भंगिऱ्या सावकार होता. द्वारकेतला देव कोणता होता? सावळाच होता ना. पण या सावकाराला काय कळणार आहे? तू इतका इतका प्रगल्भ अर्थ त्याचा काय कळणार आहे? नाही म्हणे, इथं तू नाहीच. दुसरा म्हणे, मी तुम्हाला म्हणलो होतं रे, बूट फाटका होता. अरे काहीतरी राहणीमानानं बघितलं पाहिजे तुम्ही. काय ते झोपडन, ते काय पैसे, त्या काय गोष्टी, तुम्ही कोणाचं ऐकता? सावकार म्हणून त्यांच्याकडे चुकोती देऊन टाकली तुम्ही. आता जायचं कसं? एवढी मोठी माणसं प्रतिष्ठित, या प्रांतात आपला कोणी ओळखीचा नाही, काय नाही, कसं करता रे तुम्ही? आता त्याच्यातला एक म्हणला, जाऊ दे गडे,
माझा विश्वास त्याच्या दारातल्या तुळशीवर होता. आवाज. दुसरा विश्वास त्याच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेवर होता. कपाळाला गोपीचंद लावलेला होता. गळ्यात तुळशीची मोठी माळ होती. दारात सुंदरसं तुळशी वृंदावन होतं आणि घरात देवांच्या प्रतिमा होत्या. माझा विश्वास होता आणि माझा विश्वास आतापर्यंत सात्विक विषयावरला स्थितीवरला ढळलेला नाही. तो द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा बघेल हे थकून माणसं मंदिराच्या अलीकडच्या बाजूवर एका कठड्यावर बसले आणि तेवढ्या अवकाशात एक व्यक्ती झळझळ 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 असे कपडे घातलेला त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर सूर्य लाजत होता. इतकं तेज होतं. पाहिलिया वेध लावी पैसे जीवी जडून. बघितल्याबरोबर वेध लागले. वेध. इतकं सुंदर रूप होतं. तो जगाचा बाप होता. समल्याचा फेटा होता. मलमलचं धोत्र होतं. सुंदरसं उपरणं कमरेला बांधलेलं होतं. हातात एक कसणी होती. कसणी. रुपये सुरतीचे होते त्या काळात. हे कागदाचे नव्हते. सुरतीचे नाणे होते. कावा आपण आमके आमके. जी मीच आहे. आपलं नाव आमक. हो मीच आहे. आपण कोण? अहो गेल्या सकाळपासून मी तुम्हाला पाहतोय राजे हो. सावळाराम सावकार मीच आहे. मीच आहे. मीच आहे. मीच आहे. अहो तुमचं दुकान सापडत नाही. अहो काय करायचं दुकान? कोण बसले त्या दुकानात? हे सारे दुकान आहेत का? मीच दिले त्यांना भाडे तत्वावर. हे आपलेच दुकान आहेत सगळे. दुसरा म्हणला अरे मोठे माणसं असेच असतात. महत्व हरवी चातुर्य लपवी पिशेपण मिरवी आवडोनी पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी. हे मोठ्यांचं लक्षण असतं. खऱ्या साधूचं अधिकारी लोकांचं लक्षण आहे. वा 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 वा. ही तुमची चूक होती. इथं सही करा. अंगठे ते सह्या करणारेच होते सगळे. टाकानं सह्या केल्या आणि ती कसणीचा असा धागा उपसिल्याबरोबर मधात हात घातला तर जेवढे पैसे जमा केले तेवढ्याला तेवढे देऊन टाकले. मोठाली माणसं होती. त्यांनी सांगितलं अशी फुकट पिढी नकोय आम्हाला. आम्ही तिथं रुपये जमा केलेत आणि हे याच्यातला तुम्ही काहीतरी बटाव काटा ना. काहीतरी तुमचं काय टक्का अर्धा टक्का काय असेल ते काटाल. नाही म्हणे. मला सावळाराम नावाचा सावकार म्हणतात. उभ्या आयुष्यात मी अजून कुठल्याही भक्ताचा बटाव काटलेला नाही. त्याचा टक्का काटलेला नाही. देऊन टाकलं. येतो बर का. आणि सगळेजण त्या कसणीकडं त्या पैशाकडे पाहत होते. खाली पाहिलं आणि अर्ध्या मिनिटाच्या नंतर वरी पाहिलं तर सावकार अदृश्य झाला. वापस जाताना एका दुकानातून एक व्यक्ती आला आणि त्याने विचारलं का हो भेटला का सावळाराम सावकार? दिली आमची कसणी. हे सगळे आश्चर्यचकित झाले. कोण भेटला असेल? कसं आहे? सावकार तर नाही. चला. द्वारकेची वारी आटपली आणि ही माणसं पुन्हा परत ज्याच्याकडे पैसे जमा केले त्याच्याकडे निघाले. ज्या सावकाराकडे पैसे जमा केले या पोट्ट्याला माहित होता आज संध्याकाळी घर फोडायचं आणि हे पैसे घेऊन जायचे. 7-8 पैसे पडले आणि द्वारकेला जाणारे वारकरी घरातून निघाल्याबरोबर एका दुकानावर पोचले. सामुग्री घेतली आणि गाव जेवण देऊन टाकलं. पोट्टे जास्त नाचू लागले. आता ही श्रीमंत लोक वापस आल्याच्या नंतर आता याची मजा पाहतात. आणि गावात आल्याच्या नंतर काय केलं तर माहिती आहे त्यांनी? तिथल्या सावकारांनी टक्का न काटल्यामुळे उमरीकर येताना आहेर घेऊन आलते. आहेर. सुंदरसं धोतर, फेटा, शर्टाला कापड, तिथली द्वारकेतली काठी, जोडा, म्हणजे बूट सगट सगळा आहेर आणला. उपरनं गावात आल्याबरोबर तीच कार्टे बसलेली होती. भंगीर यायची पोट्टे. ज्याच्या बापानं तिळा इतकं कवा चांगलं काम केलं नाही त्यांची लेकरं होती ती. दोष तो त्यांचा नव्हे वाया चाळा मायबापे वेळा न साधी येली. आशांची लेकरं होती ती. मी थोडा म्हणतोय हे मालकांचं वाक्य. आणि म्हणले वा 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 जमलं गडे. आज 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 मजा होती म्हणले आपल्या इथल्या महाराजाची. लय हरिपाठ म्हणतो, लय भजन म्हणतो, लोकायला कीर्तन सांगतो, लोकांना प्रवचन सांगतो. आता कळतंय लबाडी केल्यावर काय होतंय तर. का रे पोरांनो?
मागच्या वेळेस आम्ही विचारलो होतो, तुम्ही सावकारांचं घर सांगितलं, तुम्हीच? हो म्हणले, आम्हीच येतं. यायला वाटलं आता तिथं जर गेले तर हे आपल्याला दटीतील. पण एक जण म्हणला, यांच्या चेहरा तर अत्यंत शांत आहे रे, हे काही बोलत नाहीत. ते म्हणले, हे आपल्याला कशाला बोलतील, त्याची मजा दाखवतील. तुळशी वृंदावनापाशी गेले, तुळशीला प्रणाम केला, आवाज दिला, सावकार. दाराच्या पट्टीतून पाहिलं तर चारीला चारी उभे होते दारात. लटलट लटलट शरीर कापत होतं. भगवान द्वारकाधीशाची घरात प्रतिमा होती, विटेवरच्या मालकाची, म्हणजे द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची, गोविंदाची प्रतिमा होती. त्या प्रतिमेच्या पुढे डोकं ठेवलं आणि देवाला सांगितलं, देवा, दुष्ट लोकांनी मला सावकार पदवी दिली रे. देवा, दुष्टाच्या वाणीला, दुष्टाच्या मुखारविंदातून मी सावकार व्हावा असं तूच त्यांना सहाय्य केलं असणार रे. देवा, माझ्याकडे आलेलं द्रव्य मी तरी कुठं संसारात खर्च केलं रे देवा. सदाव्रत त्याचं अन्नदान करून टाकलंय देवा. आता सांभाळ, तुला कसं सांभाळायचं असेल तर. पहिला आवाज आला, सावकार. शरीर थरथर कापत होतं. दुसरा आवाज आहे, सावकार. डोळ्यातून पाणी आलं. तिसरा आवाज दिला तरी हे उठले नाही. शेवटी त्याच्यातला एक जण आतमध्ये आला, काय सावकार, आम्ही किती आवाज देतोय, या बाहेर, या बाहेर. समोरच्या व्यक्तीला असं वाटत होतं आपल्याला शिक्षा करतील. बाहेर आल्याबरोबर चौघांच्या पुढ्यात लोटांगण घातलंय पाटील, लोटांगण घातलं, लोटांगण. द्वारकेमधून यांनी देवाला बऱ्यापैकी निधी दिलता, म्हणून द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याच्या गळ्यातला मंजुळाचा हार यांना दिलता. लोटांगण घातल्याबरोबर या चौघा जणांनी द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याच्या गळ्यातला हार त्यांच्या अंगावर टाकला. तो गळ्यात पडला. उभे राहिले आणि आहेराची पिशवी समोर घेतली, चंदन लावलं, गोपीचंद लावला. तुमचा सत्कार कशा करता? तुम्ही ज्या सावकाराचं नाव सांगितलं त्या सावकाराने आमच्याकडून टक्का कापला नाही. बटाव म्हणतात, टक्का काटला नाही. काय सावकार होता, स्वतः आम्हाला धुंडीत आलाय. काय सावकार आहे. खळा खळा डोळ्यातून पाणी आलं आणि चौघांना प्रणाम केला. राजे हो, मी सावकार नव्हतो, मला गावातल्या काही मुलांनी सावकार पदवी दिली आणि तुम्हाला माझ्याकडे पाठवलं. त्याचं नाव होतं नरसिंह मेहता. नरसिंह मेहता. दृष्टांत संपला. सज्जनांनो, देवावर ज्या साधूची निष्ठा आहे, विटेवरच्या मालकावर ज्या संताची अतूट श्रद्धा आहे, त्या संतांचं काम जगाचा मालक दास होऊन करतो. एक एक लाख रुपये उचल देऊन सावकार पेरणीतच गडी बसतो का नाही? सावकार आहेत आमच्याकडचे, पेरणीत बसला.
आणि गडी बसल्यावर एक जण म्हणला आपली उचल, ते म्हणला दुसऱ्याकडे साल धरल्यावर देऊ. काय चलत आहे आपण एवढे रुपये देऊन. धनाजी चाट्याचं शेत पेरलं. शेत वारकरी चाटी होता, कपड्याचा धंदा होता, धनाजी नावाचा चाटी. आपल्या जुनाट आधरीव संतांचे चरित्र पाहत जाणं. ग्रंथ विकत घ्यायची गरज नाही. त्या काचावर बोट फिरिलं, मोबाईल येत ना तुम्हाला बेताडासारखे, त्याच्यावर असं बोट फिरिलं की या लोकांचे चरित्र येतात. पण तुम्हाला तुमचे बोट तशा जाग्यावर जाणारच नाहीत ना. विठाला विठाला चारीची चारी यात्रेकरू आश्चर्यचकित झाले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, आपण द्वारकेला न जाता याच वारकऱ्याला जर कृष्ण म्हणून दर्शन घेतलं असतं तरी आपल्याला इथंच दर्शन झालं असतं. काय ताकद आहे हो निष्ठावंत वारकऱ्याची. काय हरिदास आहे, काय भजन आहे. याच नरसिंह मेहत्याचं भजन गांधीजी म्हणायचे फार आवडीनं. नरसिंह मेहत्यानं गायलेलं भजन महात्मा गांधी गायचे. गांधीजी फार अधिकारी व्यक्ती होती, धोत्रावरला व्यक्ती. बऱ्यापैकी लोक धोत्रावरल्याला येडगळ समजित. मला कंडक्टर तर चिल्लर देत नव्हता धोत्रावर, आणि पॅन्टीवालं पोरग मै पिशवी सांभाळायला होतं की पटकन त्याला चिल्लर द्यायचं. एक कशाला बोलता रे पोर, एक खजिने कशाला बसला रे इतक्या जवळ इचकायला मग तू. हा वैष्णव जन तो तेने कही पीड पराई जाने काय भजन. गोड गोड वैष्णव होते ते. काय सांगत होतो. वा, विश्वाचा मालक आपल्याला इथे भेटला असता रे, इथे भेटला असता. काय या साधूत अधिकार आहे, काय वैष्णवाची ताकद आहे महाराज. विश्वाच्या मालकाने स्वतः त्यांचा चाकर होऊन समोरच्या यात्रेकरूची हुंडी समोरच्या भक्त करता पूर्णत्वाला न्यावी. ही वैष्णवाची ताकद आहे, ही हरिदासाची ताकद आहे. एवढी शक्ती हरिदासाची. मला सांगा तुमच्या माझ्यासारखा चुकल्यावर काय येते. चुकीचं बॅलन्स दुसऱ्याच्या मोबाईलवर गेलं पुन्हा घेता येतं का. असू द्या केवढा बी, त्यानं लगेच ओढून घेतलं, लगेच ओढ. आहे का तुमच्याकडे एखादी शक्ती ते वापस घ्यायची. अद्याप नाही. पुढच्याची इमानदारी जर बनली तर. महाराज समोरच्यानी नालायकपणा करून समोरच्या व्यक्तीचं नाव सांगावा, पण ती व्यक्ती इतकी तत्वशील होती, देवानं त्यांची चाकरी करून पुढच्या व्यक्तीचं नाव मोठं करावा. ही हरिदासाची ताकद आहे. म्हणून मालक हरिदासाच्या घरी जन्म. हरिदासाची घर
माणसाची ताकद आहे, त्याच्याकरता मला त्यांच्याकडे जन्म घाला. असा तुमचा सप्ताह आहे. तुमचा म्हणजे आपला एवढा मोठा सप्ताह. असाच एक सप्ताह 50 वर्षापूर्वी झाला. मी तर फार मोठी मोठी सप्ते पाहिली. दुपारी 19 क्विंटलची पोळी होती, 9 क्विंटलची बुंदी होती, 13 क्विंटलचा भात होता. 3 वस्तू सांगितल्या त्यांनी. खूप मोठी सप्ते पाहिले. मागे एका ठिकाणी आपण भागवताला गेलोत बापू. 109 क्विंटलची बुंदी होती काल्याला, 109 क्विंटल साखर काल्याला, 109 क्विंटल. परवाच्या दिवशी एक सप्त्याला गेलो, 6.5 कोटीचा मंडप. माझ्या काही सासऱ्या गिसऱ्याचा नव्हता तो. आपण त्या सप्त्यात गेलो, खूप सप्ते पाहिले. पण 50 वर्षापूर्वीची परंपरा आहे तुमची. आता तुम्ही मोठं करीत असताल, काळच मोठा आला त्याबद्दल दुमत नाही, पण तुमच्या पूर्वजांनी सुरू केलेली ही परंपरा त्यावेळेला परिस्थिती किती बिकट असेल. 67 वर्ष झालेत. 67 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल. त्याच्यातली काही माणसं सुद्धा आता नसतील पण कशा प्रयत्नात सुरू केली असेल परंपरा. त्यांना मान्यता द्यायची, त्या लोकांना मान्यता द्यायची, मोठ्यांना. तुम्हाला एक माहिती आहे का, जो माणूस महाराज मोठ्यांना मोठं म्हणतो का, तोच मोठा होत असतो. जरासा अभ्यास करून मोठाल्यांचे ढिंगड्या उडीतो का, त्याला कधी बी बायकोच्या साड्या धुवायची चिळ येते. मोठ्यांचा आदर करायचा, आदर करायचा. मोठे चांगले असावा, अशा चांगल्यांचा आदर करायचा. मोठे जर भंगिरे असतील तर त्याचा उल्लेख करायचा नाही आणि चेष्टाही करायची नाही. मोठेही त्या लायकीचे असावा ना, तर त्यांचा. आणि अधिकारी असतील तर त्यांचा आदरच करायचा. मोठ्यांचा आदर केला पाहिजे. मोठा एक सप्ताह. त्या सप्ताहातले कीर्तनकार पायी आले. वाहनं तर नव्हती, पायी आले. पायी आल्याबरोबर गाथ्याचं भजन चालू होतं. लागलीच हातपाय धुतले, पाणी पिलं आणि गाथ्याच्या भजनाला टाळ घेतला आणि कीर्तनकार उभे राहिले. आता एखाद्याला जर चांगलं गाता येत असेल आणि त्याला जर म्हणलं तू सकाळी काकडा कर, तर त्याला लय मोठं गंडल येतं. आणि काकडा तर वारकरी संप्रदायातला हरिपाठ आणि काकडा तर संध्या आहे. हरिपाठ आणि काकडा ज्याला मना वाटत नाही ती हरामखोर अवलाद आपल्यात आली असं समजायचं. विठाला कर्मकांडात 24 नावाची संध्या सांगितली. केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, संघर्षणाय नमा, मित विक्रमाय नमा, ही 24 नावाची संध्या. पण वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ आणि काकडा ही संध्या सांगितली. हे ज्याला आवडत नाही का, ते वारकरीच नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं, संतांचा पुरावा आहे. ते स्वतः टाळ घेऊन गाथ्याचं भजन उभ्यानं चालू होतं. भजन आटपलं आणि गाथ्याचं भजन आटपल्याबरोबर पंगत बसली. महाराज पंक्तीलाच जेवायला बसले. जुना काळ तसा होता की माणसं त्या योगी तीच होती, त्या अधिकाराची लोक होती. जेवण आटपल्याच्या नंतर मग आता नंतर थोडा आराम आणि त्याच्यानंतर 5 वाजता हरिपाठ होणार होता. पण हरिपाठाच्या अगोदर आचारी सप्ताह कमिटीतल्या एका व्यक्तीला म्हणला, आता उद्या साबुदाणा भिजवायचा का जिलेबीला मैदा लावायचा. तर त्या सप्ताह कमिटीतल्या यजमान हरिदासाची घरी, उदाहरण क्रमांक 2 सांगतो तुकोबाराय का म्हणतात, मला हरिदासाच्या घरी जन्म द्या. किती नरशिम आहे, त्याचा अधिकार मोठा होता. मला सांगा, चुकीचं काम झालं मंत्र्याचं तरी असं काम होईल का? हजारो एकर जमिनीवाल्याचं तरी असं काम होईल का? ते नरशिम आहे त्यांचं झालंय. कारण हे वारकरी होते, हे साधक आहेत, हे विटेवरच्या मालकाचे उपासक आहेत. एवढी यांची पावर आहे म्हणून त्यांच्याकडे जन्म. ऐका पुन्हा एक पुरावा. त्या सप्ताह कमिटीतल्या एका व्यक्तीने आचार्याला विचारला, अरे तू माळकरी आचार्य आहेस, तुला कळत नाही का, उद्या जर एकादशी असेल तर तू साबुदाणा भिजव, किंवा बगर असेल, काय वरई म्हणायची त्या भागात, बगरीला वरई म्हणतात त्या भागात, त्या वरईचा भात वगैरे काय करायचं असेल तुला कर. आणि जर दसमी असेल तर मग जिलेबीला मैदा लाव, जिलेबीसाठी मैदा लाव. ते म्हणे अडचण एक आली हो,
2 पंचांगानं, एका पंचांगानं उद्याची एकादश सांगितली आणि एका पंचांगानं परवाची सांगितली. आपल्याला कोणती धरायची? ते म्हणजे आजच्या कीर्तन करायला विचारू. तर आजच्या कीर्तन करायला विचारलं. त्यांनी सांगितलं मागच्या 8 दिवसापासून माझा पण संभ्रम आहे, एकादशी उद्याची धरावा का परवाची धरावा. मी तर तुम्हाला सांगू शकत नाही, पण एकादशी सांगणारी व्यक्ती पंढरपुरात आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा. त्या व्यक्तीचं नाव होतं चातुर्मासी महाराज. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे. तुम्ही चातुर्मासी महाराजांकडे जा. आणि मग चातुर्मासी महाराजांच्या आश्रमावर सप्ताह कमिटीतले 4-5 माणसं गेले. हरिदासाच्या घरी जन्म का मागतात तुकोबाराय? अशी काय हरिदासाकडे कशा करता जन्म मागतात? किती पावर आहे त्यांची, किती अफाट शक्ती हरिदासाची. पहा पुढे. आणि पंढरपूरला पोचल्याच्या नंतर मठात आले तर तिथला त्यांचा सेवक होता, मठ झाडणारा, महाराजाची सेवा करणारा, झाडझूड करणारा एक व्यक्ती होता. त्याला विचारलं, का रे महाराज कुठे आहेत? ते म्हणे गेल्या 4 दिवसापासून महाराज आश्रम सोडून गेलेले आहेत. कीर्तनाच्या निमित्तानं फोनची वगैरे काही सुविधा नव्हती. कधी येणार आहेत? आपली काय हिंमत आहे एवढ्या मोठ्या महात्म्याला विचारायची? म्हणून महाराजांनी काही येता दिवस सांगून गेले नाही, ते निघून गेलेले आहेत. आता येतील एका दिवशी. तुमचं काय काम आहे? काही नाही म्हणे, एकादशी पंचांगात 2 आल्या, आता उद्याची धरावी की परवा. मग काय नाही म्हणले. तुमचं एवढंच काम असेल ना तर मग कुत्र्याला विचारा. चातुर्मासी महाराजांचं कुत्रं होतं, त्याला विचारा. ते तिथं बांधलेले. तर ते सप्ताह कमिटीतले म्हणले याच्या गोळ्या संपल्यात कडे, याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय. ते चेहरे असे वसकटल्यावर त्याच्या लक्षात आलं. ते म्हणे बाबा मी गरीब माणूस आहे, तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाला अशा परिस्थितीमध्ये तशा संस्थेला 5-50 लाखाचा सप्ताह, 15-20 हजार दिवसात लोक जेवायचे आणि रोज मिष्टान्न. काय काय वैभव असेल ते. महान आहेर थाट वैभव. बाबा सांगायचे भजनेला अंगठ्या होत्या तिथे. हो, भजनेला अंगठ्या होत्या. भजने तसेच असते ना, तंबाखू खात नसते, बिड्या वडीत नसते, असे भजने बी असते ना. ते आहे का नाही? त्याला भजने म्हणत असते. हो, आमच्या 3 लोकांना तंबाखू खाऊनी, पक्वाद्यान खाऊनी, कीर्तनकारानं खाऊनी आणि संप्रदायातल्या भजन्यान खाऊनी, तर त्याला भजने म्हणत असते ना. अहो तंबाखू वड्याव काय पाप लागते सांगता? तंबाखू सगळं विश्व बुडून टाकत, त्याचा परिवार बुडून जातो त्याच्यामध्ये. हे तर वाक्य काही कोणाचं गिरगावकराचं नाही, कोणा एखाद्या हागीरदाराचं नाही, हे मालकाचं वाक्य. मला चालताना काही त्रास होत नाही. कालच्या अपघातापासून उभं राहिल्या उजवा पाय हलतो म्हणून बसावं लागतंय. सकाळी सकाळी स्नान आटपलं, वारीला लागलोत आणि रूपाचा अभंग चालू होता वारीत. रूपाचा अभंग झाल्याबरोबर लगेच दुसऱ्याला म्हणलं, हां तुम्ही म्हणा. तर त्याला म्हणताही नाही गेला. त्यानं आधी तंबाखू थुकली. नेमकाच मी घोळा असा वरी खोसलेला होता आणि नवच धोतर घातलेलं. मी काहून जुनं घालीन, अडचणच नाही कशाची. तर धोतराच्या घोळात थुकला तेव्हा. तर जेसीबीनं खड्डा चंद्रभागेत करून ह्या भजन्याला दाबलं चंद्रभागेत, तरी या हरामखोराला मोक्ष भेटणार नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात जर तंबाखू खाऊन बाजूच्या घोळात थुकत असेल आणि त्याला तुम्ही पाकिट देत असताल तर पाकिट तर देणाऱ्याला पण कोण्या नरकात टाकाव हे देवाला कळणार नाही. विठाला विठाला. आता वक्ते बाबा सांगायचे. मोठ्या माणसांचं वाक्य सांगितलं पाहिजे. साक्षी अधिकारी माणसाची सांगा, गाफील माणसाची साक्ष नाही द्यायची.
मग त्यानं सांगितलं मी गरीब माणूस आहे, पण तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला असं घाणेरडं कसं बोलल? ते म्हणे काय बोलता तुम्ही, कुत्र्याला एकादशी कशी सांगता येईल? आमचे मालक म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडे आलात ते चातुर्मासी महाराज, ते सांगतील त्या दिवशी एकादशी धरताना. हो, मग आमचे गुरुवर्य आमचे मालक पंचांग बघून एकादश धरीत नाहीत, कॅलेंडर बघून एकादश धरीत नाहीत. आमच्या मालकाचं कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी ते एकादशी धरते. हे सप्त करणार जरा असे वळवळीला आलते. ते म्हणले बाप रे, तर आगाऊच ऐकलं. मग ठीक आहे म्हणले, आता उद्या दशमी का एकादशी काहीच नाही म्हणले. आता तुम्ही संध्याकाळी आलात ना, तुमच्यातला एक जण इथं थांबा. आता कुत्र बांधलेलं आहे, ह्या कुत्र्याला 3 वाजता तुम्ही भाकरी चपाती काय ठेवायचं तर ठेवा. ते जर एकादशी असली तर त्याला वास पण घेत नाही, आणि दशमी असल तर मालक आंघोळ करून येऊस तर ते खाऊन टाकीत होतं. कुत्रे त्याला काय काळ वेळ रात्र काय नसते कुत्र्याला. यांनी कुत्र्याच्या पुढं चपात्या टाकल्या, तूप लावून टाकल्या. काय आता सांगायला काय आपल्या घरचं जाते. तर कुत्र्यानं इकून चपाती टेकल्याबरोबर कुत्रं फिरलं आणि तिकून तोंड केलं. यायनं पुन्हा ते टोपलं उचलं तिकून कुत्र्यानं पुन्हा असं फिरिलं. 2-4 बाऱ्या केल्यावर कुत्र्याच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे मी कुत्रा असून एकादशीच्या दिवशी खात नाही, आणि तुम्ही माणसं असून मला काऊन बेजार करायले, असं कुत्रं म्हणत होतं. असं कुत्रं म्हणत होतं, तुम्ही माणसं असून मला कसं काय बेजार करायले. मग यांनी खीर ठेव, त्याच्यात शेवाया टाक, तांदूळ टाक, काही टाक, काहीच नाही. दृष्टांत संपला. पंचांगकर्त्याचा वाद चातुर्मासी महाराजांच्या कुत्र्याने मिटवावा. चातुर्मासी महाराजांनी पाळलेलं कुत्र जर महाराज इतका अधिकारी असेल तर याच्यावर संस्कार करणारे चातुर्मासी महाराज वारकरी किती अधिकारी असतील. पुढचा थोडासा सिद्धांत आहे का. एके दिवशी चातुर्मासी महाराज रात्री 1-1:30 वाजता शिष्याला आवाज देतात, पण आवाज थकलेला होता, खोल आवाज गेला. झोपलेल्या शिष्याला आवाज येत नव्हता, आणि पाणी मागितलं. 1-2 वेळेस पाणी मागितलं, पण पाणी काही भेटत नव्हतं. तो शिष्याला आवाजच जात नव्हता. ब्राह्मी मुहूर्त सुरू होऊन 3 मिनिटं झालते. ब्राह्मी मुहूर्त सुरू होऊन 3 मिनिटं झालते. त्याच दिवशी मंदिरातल्या पुजाऱ्यानं 10 मिनिटं मंदिर उघडायला उशीर केलता. त्याच दिवशी 10 मिनिटं मंदिरातल्या पुजाऱ्यानं मंदिर उघडायला उशीर केला, आणि चातुर्मासी महाराजाला ब्राह्मी मुहूर्त सुरू झाल्याच्या नंतर प्राण सोडायचा होता, आणि पाणी मागत होते. मंदिर बंद आहे. मला वाटतं विटेवरच्या मालकानीच पुजाऱ्याला झोप लावली असेल. पाटील विटेवरचे मालक विटेवरून खाली उतरले, आणि संध्याकाळी शेजारती झाल्यावर देवाच्या अंगावर हार नसते. समोर एक फुलपात्र असतं, तांब्या असतो, त्या तांब्यावर फुलपात्र असते पाण्यानं भरलेला, आणि त्या फुलपात्रात 4-5 मंजुळा ठेवलेल्या असतात शेजारती झाल्याच्या नंतर. तर ते तांब्यावरचं फुलपात्र खाली ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि मंजुळा गायब आहेत. पुजाऱ्यानं किलूप उघडलं, पाहिलं तर पाण्यावरचं तांब्यातलं ते फुलपात्र खाली ठेवलंय, अर्धा पाणी संपलेलं आहे आणि मंजुळा दिसत नाही. आश्चर्यचकित झाला. आजोबाची पिढी गेली, पंजोबाची पिढी गेली, माझी 3री पिढी चालली, आतापर्यंत असा कधी चमत्कार झाला नाही. मंजुळा गायब आहेत, अर्ध पाणी गायब आहे, तांब्यावरचं फुलपात्र खाली ठेवलंय, असं कसं होतंय. तेवढ्या अवकाशात चातुर्मासी महाराजांच्या मठातून एक सेवक आला. काकडा सुरू होता. आमचं काकडा करणाऱ्या लोकांना सांगितलं चातुर्मासी महाराज जात राहिले आणि त्यांच्या तोंडात मंजुळा अडकलेल्या होता. याच्याहून सिद्ध झालं शिष्याला जरी आवाज नाही गेला तर विटेवरच्या मालकाने शेवटी ब्राह्मी मुहूर्तावर चातुर्मासी महाराजाला पाणी पाजले. काय पावर असेल या लोकांची, काय अधिकार असेल. महाराज यांच्या सान्निध्यात राहिलेलं कुत्र पंचांगकर्त्याचा वाद मिटित आहे. या वारकऱ्यांच्या या हरिदासाच्या घरचं कुत्र जर इतका अधिकारी असेल तर हे किती अधिकारी असतात. म्हणून मालक मला हरिदासाच्याच घरी जन्म पाहिजे. हरिदास
एखादं सुटली पाहुण्याच्या मेहुणीच्या पोरीचा साखरपुडा होता. तुझ्या मेहुणीला अक्कल नव्हती का तुला साबुदाणा करून द्यायला? का तिला पॅरेलिस झालता? मेहुणीच्या पोरीच्या साखरपुडा आणि त्या दिवशी एखादं माणसाची सुटावा. याच्यापेक्षा चातुर्मासी महाराजांचं कुत्र किती श्रेष्ठ असेल. अख्ख्या सप्ताहात एकादश मोडू नये हे त्या कुत्र्यानं शिकवा. आणि ते धाक जयाच्या उत्तरे त्रयाचे कुत्रे परिभले. ज्याच्या वागण्याचा भक्तीचा धाक आहे त्याचं कुत्र व्हा. मथरण मथरी कीर्तनाला निघाले. कुत्र्याला सांगितलं, कुत्र्या कापसानं पुढची घर भरलेलं गेट मधून हालू नकोस हा. कुत्र तिथंच बसलं गारव्यात. एक पाय नाकावर झाकला. कुत्र्याच्या नाकाला जास्त ही वाजत म्हणून कुत्र्यानं एक पाय नाकावर टाकला आणि तसंच बसलं. पण गंजी खाली गेली. कीर्तनावरून आल्यावर पाहिलं तर गंजी कस काय खाली गेली. कुत्र्याला विचारलं, तू उठला नाहीस? म्हणला, इथून उठलो नाही. मग कापूस लहान मालकानं चोरला. लहान मालक म्हणजे म्हाताऱ्याचं पोरग. कुत्र्यानं घर सांभाळलं, पोरानं कापूस शिकला. मग अशा पोरापेक्षा कुत्रे चांगले का तशी पोरं चांगली? अशा छोट्या पोरापेक्षा कुत्रच बरं नाही का ना? किती चांगलं. ह्या लोकांचे कुत्रे कसे होते? तयाचे कुत्रे परिभले. ज्याचा धाक आहे ना, ज्याच्या उत्तरात धाक आहे, ज्याच्या वागण्यात धाक आहे, ज्याच्या कर्तव्यात धाक आहे, ज्याच्या कर्मात धाक आहे, अशा लोकांची कुत्री भली. चला एकदा पुन्हा एक पुरावा सांगतो. वेळेस सोडतो 2ला. 1 सेकंदभर पुढं सरकणार नाही. ट्रॅक्टर महागाईचं घ्यावा पण आपला बांधा आला की वळीलं पाहिजे. दुसऱ्याच्या नाद असतो. बांधायच्या नादी लागायचा. मधात काय नाही. 3 मन कळडी 9 मन भोस. आणशिराम तात्या सदा खुश. काय भोपळा हिसाब करतान पण बांध हा इथून इथून काय बारक्या करवतान कापायला सुमळ्या. चला आपलं ट्रॅक्टर जवळ गेलं की वळवायचं. 2ला 2 मिनिटं कमी असताना बापू कशाला पुढं जायचं दुसरीकडे.